स्वाध्याय 1.1 मधील 11व गणित कर्ण कर्कश या शब्दात एकूण किती व्यंजने आहेत? तर या अक्षरामध्ये किती व्यंजने आहेत हे आपण पाहूया. क, र, न, परत क, र, क आणि श आणि परत श. म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 पर्याय क्रमांक 1 हे काय तर उत्तर बरोबर आहे. बघा पुढील प्रश्न 12वा. महायुद्धात जर्मनीने रशियाला पाणी पाजलं. पाऊस पडू लागल्यावर आमच्या सहलीच्या योजनेवर पाणी पडलं. क आकडा त्याला कितीही समजावून सांगितलं तरी शेवटी पालत्या घड्यावर पाणीच. ड आकडा नळ खुला राहिल्यामुळे पाणी पाणी झालं. आता या ठिकाणी सर्व ठिकाणी म्हणी वापरलेल्या आहेत. रशियाला पाणी पाजलं, त्यानंतर सहलीच्या योजनेवर पाणी पडलं, परत पालत्या घड्यावर पाणीच आणि पाणी पाणी झालं. ही काय नाही तर म्हण नाही. मग या ठिकाणी काय वापरलंय पर्यायामध्ये पाणी पाणी झालं म्हणजे शर्मेने अर्ध मेला झाला. हा पर्याय काय चुकीचा अर्थ दर्शवतो म्हणून पर्याय क्रमांक 1 काय तर हे उत्तर आहे. पाणी पडलं म्हणजे काय झालं? उत्साह भंग झाला. पाणी पाजलं म्हणजे काय झालं तर पराभव केला. पालत्या घड्यावर पाणी म्हणजे काय? निष्फळ श्रम. आता हे सर्व पर्याय बरोबर आहेत पण पर्याय क्रमांक 1 हा काय तर चुकीचा अर्थ दर्शवतो. त्याचा अर्थ आहे पाणी पाणी झालं म्हणजेच काय तर नळ चालू राहिल्यामुळे घरामध्ये पाणी झालं. पण या ठिकाणी काय सांगितलंय? शर्मेने अर्ध मेला झाला. त्यामुळे हा काय तर पर्याय क्रमांक 1 हे काय चुकीचं उत्तर आहे. बघा पुढील प्रश्न. केले, जातो, होते, पाहीन, राहिला, पळेन, वळतो, झोपला, जिंकली, लपेन वरील शब्दापैकी भूतकाळ दर्शवणारे 2 अक्षरी आणि 3 अक्षरी शब्द अनुक्रमे किती आहेत? तर या ठिकाणी पहिल्यांदा काय सांगायचंय? भूतकाळी दर्शवणारे शब्द 2 अक्षरे आणि 3 अक्षरी शब्द. आता या ठिकाणी आपण पाहूया. केले. केले हा कसला शब्द आहे तर भूतकाळी शब्द आहे. जातो वर्तमान काळ, होते भूतकाळी, पाहीन भविष्यकाळ, राहिला भूतकाळ, पळेन भविष्यकाळ, वळतो वर्तमान काळ, झोपला भूतकाळ, जिंकली भूतकाळ, लपेन भविष्यकाळ. आता या ठिकाणी आपण काय करूया तर 2 अक्षरी भूतकाळी शब्दाच्या खाली काय करूया? अंडरलाईन करून घेऊया. या ठिकाणी केले आणि होते हे काय तर 2 शब्द भूतकाळी असलेले आहेत. त्याच्यानंतर राहिला, राहिला 3 अक्षर, झोपला 3 अक्षर आणि जिंकली हे 3 अक्षरी. म्हणजे हे काय तर भूतकाळी शब्द आहेत म्हणून पर्याय क्रमांक काय तर 4 हे उत्तर बरोबर आहे. 14वा प्रश्न पहा. हळूवार, परिमळ, भळभळ, न कळत, सगळ्यांना, पळपुटा, पडवळ वरील शब्दामध्ये अनुक्रमे 7 वेळा व 4 वेळा आलेली अक्षरे कोणती? आता पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी काय सांगितलंय? ळ आणि भ. आता आपण पाहूया ळ किती वेळा आलेला आहे. 1 2 3 4 5. सगळ्यांना जोड शब्द आहे त्यामुळे त्या ठिकाणी नाही धरायचा. 6 आणि 7. ळ अक्षर किती वेळा आलंय तर 7 वेळा आलेला आहे. त्याच्यानंतर भ अक्षर बघूया. भ अक्षर काय याच 2 ठिकाणी दिसते त्यामुळे पर्याय क्रमांक 1 नाही. त्याच्यानंतर प आणि ळ. आता प पाहूया आपण. 1 2 3 आणि 4. प किती ठिकाणी आलाय तर 4 ठिकाणी आलाय. पण आपल्याला काय सांगितलंय? 7 वेळा आणि 4 वेळा. मग 7 वेळा काय आलंय तर ळ आलंय आणि
प किती वेळा आलाय तर 4 वेळा आलाय. पर्याय क्रमांक मध्ये आधी प दिलाय आणि नंतर ळ दिलाय, पण आपल्याला कसं पाहिजे, आधी ळ पाहिजे आणि नंतर प पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे काय तर उत्तर बरोबर आहे. पुढील प्रश्न पहा. आमच्याकडे त्याचं लक्ष गेल्यावर त्याने गाडी थांबवली आणि गाडी बाहेर येऊन तो आमच्या दिशेने आला. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचे तर सर्वाधिक अक्षरे असलेली सर्वनाम आणि सर्वात कमी अक्षरे असलेली सर्वनाम यांच्यातील फरक काढायचा. मग सर्वात जास्त अक्षर असलेलं सर्वनाम कोणतं आहे तर आमचे आहे, आणि सर्वात कमी अक्षरे असलेलं सर्वनाम कोणतं आहे तर तो आहे. या ठिकाणी आमच्या आणि या ठिकाणी कमी अक्षरे असलेला तो. मग या फरक काढत असताना काय करायचे तर त्यांची वजाबाकी करायला लागते. मग 3 अक्षरे वजा 1 अक्षर म्हणून किती अक्षर येणार तर 2 अक्षर येणार, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे काय तर उत्तर बरोबर आहे. बघा पुढील प्रश्न. तुमच्या घरातील माणसाने ते कार्टून दाखवले तेव्हा मी आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतच राहिलो. या वाक्यात त अक्षराच्या बाराखडीतील किती अक्षरे आहेत? या ठिकाणी त च्या बाराखडीतील किती अक्षर आहेत हे आपल्याला काढायचे. पहा, या ठिकाणी तू आलेला आहे. तू हे अक्षर काय करूया आपण लिहून घेऊया. त्यानंतर घरातील ती देखील आलेला आहे. माणसाने यामध्ये त नाही, ते हा देखील शब्द लिहून घेऊया. काढतूस आता तू लिहून घेतलेला आहे. दाखवले तेव्हा ते पण झालेले. मी आश्चर्यचकित त होऊन त्याच्याकडे पाहतच परत त घेतलेला एकदाच राहिलो. म्हणजे या ठिकाणी काय झाले तर 4 वेळा बाराखडीतील अक्षर आलेत. 1 2 3 आणि 4, म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे काय तर उत्तर बरोबर आहे. बघा पुढील प्रश्न. रा म र दा क र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 3ऱ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणारा शब्द पुढीलपैकी कोणता? आता या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो तर करार. करा र म दा र करार मदार हा शब्द तयार होतो. तर या ठिकाणी काय सांगितलंय, अर्थपूर्ण शब्दातील 3ऱ्या व 5व्या अक्षरापासून. 3रा शब्द कोणता आहे तर र आहे आणि 5वा कोणता आहे तर द आहे. या शब्दापासून कोणता शब्द तयार होतो? आता या ठिकाणी र आणि दा येतात. तर र दा हा शब्द नसतो, म्हणून काय होणार आहे तर दार असा शब्द तयार होणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय तर उत्तर येईल या प्रश्नाचं. बघा पुढील प्रश्न. ख ठ झ च ञ ठ झ ठ ख क्ष श झ ठ झ ठ ख या अक्षरमालेत झ च्या पुढे लगेच ठ आहे, पण झ च्या आधी लगेच ठ नाही, असे किती वेळा झालेले? बघा, या ठिकाणी झ आहे पण याच्या पाठीमागे लगेच काय तर ठ आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी देखील झ आहे पण लगेच ठ आहे. या ठिकाणी बघा पुढे देखील ठ आहे. त्यानंतर या ठिकाणी झ आहे, पुढे ठ आहे पण माग श आहे, त्यामुळं किती वेळा झाले तर या ठिकाणी 1 वेळा झालेले आहे. त्यानंतर या ठिकाणी झ आहे पण पाठीमाग ठ आहे, म्हणजे 1 वेळाच काय झाले तर पुढे ठ आहे पण मागे लगेच ठ नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे काय तर उत्तर बरोबर आहे. बघा पुढील प्रश्न. अफरातफर हा शब्द उलट क्रमाने लिहिल्यास उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर होईल? तर या ठिकाणी काय करूया, हा शब्द उलट लिहूया. तर आधी काय येणार आहे र, नंतर फ, नंतर त, नंतर रा, नंतर फ आणि नंतर अ. आता काय सांगितलंय उजवीकडून 3ऱ्या स्थानावर 1 2 आणि 3 उजवीकडून 3ऱ्या स्थानावर कोणता अक्षर आहे तर रा आहे. मग 3ऱ्या स्थानावर कोणते अक्षर येईल तर कुठलं येईल तर रा येईल. पर्याय क्रमांक 1 हे काय होईल तर उत्तर येईल.
बघा पुढील प्रश्न. मुसळधार पाऊस पडत आहे या वाक्यातील प या अक्षरापासून डावीकडील 5वे अक्षर कोणते? आता या ठिकाणी प दिलेला आहे, प अक्षर आहे. याच्या डावीकडे म्हणजे आपल्या डाव्या हाताला आणि उजवीकडे म्हणजे उजव्या हाताला. आता या ठिकाणी 1 2 3 4 आणि 5 5वे अक्षर विचारलेले. मग 5वे अक्षर कोणतं येते तर र येते, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे काय तर उत्तर बरोबर आहे.